तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुमची एक्झाम झाली आहे, जी की 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची. ती 26 एप्रिलला होणार होती आणि त्याची आपण आता ॲन्सर की तुम्हाला सांगणार आहे. ज्यामध्ये आपण आता 4थीची पेपर 1ची ॲन्सर की तुमच्यासमोर सांगणार आहे आणि ती प्रत्येकाने सेट ए, सेट बी, सेट डी आणि सेट ई हे म्हणजे इथपर्यंत ज्याचे जो सेट असेल त्याने तर त्याच्यात चेक करून घ्यायचं की आपलं हे क्वेश्चन किती नंबरला आहे आणि कोणत्या क्वेश्चनचं काय आन्सर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला सेट एची आन्सर की सांगणार आहे. कोणती आन्सर की सांगणार आहे? सेट एची. आणि हीच आहे आन्सर की 4थीची आहे, जी की स्कॉलरशिपची आहे. ज्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला उद्देश भाग ओळखायचं सांगितलेलं आहे. आणि तर पहिल्याचा आन्सर आहे बघा. आन्सर की पहिलेच आन्सर आहे त्यामध्ये स्वच्छ केलेल्या फारशीचे, म्हणजेच हे त्याचं आन्सर आहे. 1 नंबरच्याचं 1 आहे. काय आहे आन्सर? 1चं 1 आहे. 2चं 1 आहे. 3चं 2 आहे. परोपकार. त्यानंतर 4चा आन्सर आहे बघा. उन्नती, सॉरी एरंड आहे त्याचा आन्सर. आणि त्यानंतरला याचा आन्सर आहे आचार्य अत्रे, असं त्याचा आन्सर आहे. त्या 5 नंबरचा आन्सर आहे 4. हे आपण ही आन्सर की जी घेतो आहे तर ती सेट ए ची घेतो आहे. बाकीच्यांनी सेट बी, सेट सी आणि सेट डी वाल्यांनी क्वेश्चन मागे पुढे आहे, तर व्यवस्थित बघून त्याचा आन्सर चेक करायचंय. तर बघा आता खालीलपैकी वाक्यातील क्रियापद ओळखायचे तुम्हाला. पकडा पकडी, खेळता खेळता, सगळ्या बिया जातील वाया. मग याच्यामध्ये तुम्हाला क्रियापद ओळखायचंय. तर क्रियापद सांगा बरं का कोणतं आहे? तर त्याच्यात वाया हे क्रियापद आहे. त्यानंतर बघा 7व्या नंबरचा आन्सर आहे सातवाद, सांजवात आहे. 8व्या नंबरचा आन्सर आहे 3 विलंब, घाई. त्यानंतर बघा 9 नंबरचा आन्सर आहे 2. काय आहे? 2 आन्सर आहे त्याचं. त्यानंतर बघा 10 नंबरचा आन्सर आहे 3. त्यानंतर 11 नंबरचा आन्सर आहे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, असं 11 नंबरचा आन्सर आहे. 12व्याचा आन्सर बघू आपण आता लगेच. त्याचा आन्सर आहे चिमुकल्या. 12व्याचा आन्सर आहे 12व्याचा आन्सर आहे 12व्याचा आन्सर आहे उधारीचे. त्याचा आन्सर आहे ओ म्हणतात ठो येईना. हे 4 नंबरचा आन्सर आहे. 13 नंबरचा आन्सर आहे पानद. 14व्याचा आन्सर आहे जीव भांड्यात पडणे. असे खूप सारे क्वेश्चन आहे जे की कन्फ्यूज करणारे. पण हे बघा, हे दोन्हीचा आन्सर व्यवस्थित सर्च करून त्याचा आपण आन्सर सांगितलेले बघा. आणि हेच त्याचा आन्सर आहे. 15व्याचा आन्सर आहे बघा भिजवलेली डाळ खाल्ल्याने. 3 आहे त्याचं. त्यानंतर बघा पुढं 16व्याचा आन्सर आहे चिमुकला. 17व्याचा आन्सर आहे वृक्ष. 18व्याचा आन्सर आहे बघा रेल्वे, खाली आन्सर आहे त्याचं. त्यानंतर 19व्याचा आन्सर आहे डौलानं घाट वळणे, हे त्याचं आन्सर आहे 19व्याचं. 20व्याचा आन्सर आहे जांभूळ, 2 नंबर पर्याय आहे. 21व्याचा आन्सर आहे 1 चंप आव. नंतर 22व्याचा आन्सर आहे काफिला. त्यानंतर 23व्याचा आन्सर आहे रामबाण. 24व्याचा आन्सर बघू आपण आता. 24व्याचा आन्सर आहे आपण संध्याकाळी बाहेर जाऊ, असं त्याचा आन्सर आहे. आणि 25व्याचा आन्सर आहे 8. काय आहे आन्सर? 8 आहे. त्यानंतर बघा आता हे तुमचे 25 क्वेश्चन कशाचे होते? तर मराठी स्कॉलरशिपच्या 4थीची आन्सर की होती, जी 2026ला 26 एप्रिल 2026 रोजी ती घेतली गेली आहे. आता बघा याच्यामध्ये आन्सर आहे बघा 26व्याचं 3 आन्सर आहे. काय आहे 26व्याचं? 3 आन्सर आहे. 27व्याचा आन्सर आहे 4. 28व्याचा आन्सर आहे 1. म्हणजेच 40,504 त्याचा आन्सर आहे. आणि 29चा आन्सर आहे बघा 4.5 मीटर, म्हणजे 2 नंबर पर्याय आहे. त्यानंतर बघा
30 नंबर त्याचा आन्सर आहे 3/8 व 1/3. त्यानंतर 31व्याचा आन्सर आहे 1 व 2 अंक समान आले पाहिजे. आले आहेत. ओके. समान वेळा आहेत. 32व्याचा आन्सर आहे 8 आणि 7. 33व्याचा आन्सर आहे 10. 34व्याचा आन्सर आहे बघा आता 34व्याचा आन्सर आहे 99. 35व्याचा आन्सर आहे असंख्य. 36व्याचा आन्सर आहे 221. 34व्याचा आन्सर आहे 49. 38व्याचा आन्सर आहे 38व्याचा आन्सर आहे अमेय. 39चा आन्सर आहे 2. 40चा आन्सर आहे म्हणजे 4835 त्याचा आन्सर आहे 39चं. नंतर 40चा आन्सर बघा 85, 79, 72. त्यानंतर 41चा आन्सर आहे 3/4. 42चा आन्सर आहे 34,112. त्यानंतर 43चा आन्सर आहे 45,000. 46चा आन्सर आहे 7. 47चा आन्सर आहे 45चा आन्सर आहे 26. 46चा आन्सर आहे 560. 47चा आन्सर आहे 63. 48चा आन्सर आहे 48चा आन्सर आहे 48चा आन्सर आहे बघा 1 म्हणजे 42ने कमी आहे. 49चा आन्सर आहे उपमा. 50चा आन्सर आहे 4/5, 5/6. 51चा आन्सर आहे 4 सेंटीमीटर. 52चा आन्सर आहे 17. 53चा आन्सर आहे 10. 54चा आन्सर आहे 9,684. त्यानंतर 55चा आन्सर आहे 64,389. 56चा आन्सर आहे 11,358. 57चा आन्सर आहे आपलं काय पर्याय आहे त्याचा. 58चा आन्सर आहे राहुल. 58चा आन्सर आहे राहुल. दिलेल्या वर्तुळास व्याज व त्रिज्या त्याचा आन्सर आहे बघा 2,6. त्यानंतर 60वा आन्सर आहे ड म्हणजे 3. 61वा आन्सर आहे म्हणजे 2. ओके. 61 झाले. 62वा आन्सर आहे सोमवारी. 1 नंबरचं 63चा आन्सर आहे 16. 64चा आन्सर आहे 20. 65चा आन्सर आहे 3. त्यानंतर बघा पुढं 66चा आन्सर आहे 3. 67चा आन्सर आहे 4. 68चा आन्सर आहे 2. 69चा आन्सर आहे 69चा आन्सर आहे बघा 1.5. 70चा आहे 2.25. 71चा आहे 1. त्यानंतर बघा 72चा आन्सर आहे 95. किती आहे तर 95 आहे 72चा आन्सर. 95 चुकले. 4 नंबरचा आहे त्याचा आन्सर. त्यानंतर 73चा आन्सर आहे 2. 74चा आन्सर आहे 1 म्हणजे 3 त्याचा पर्याय क्रमांक 1 आणि 3 आन्सर आहे त्याचं. आणि 75चा आन्सर आहे 3. अशा प्रकारे तुमचा स्कॉलरशिपचा सेट ए जो होता तर त्याचे आपण सर्व 75 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला दिलेले आहे. आणि ज्यांना किती मार्क्स पडले तर प्रत्येकाने एक मार्क्स तुमचे कमेंटमध्ये सांगायचे. मग त्यानंतर आम्ही ठरवू की तुम्हाला किती मेरिटपर्यंत शिष्यवृत्ती भेटू शकते. तर प्रत्येकाने काय करायचे याचे मार्क्स आपले कमेंटमध्ये टाकायचे आणि जो पण तुमचा मित्र 4थीला असेल त्याला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. थँक्यू. धन्यवाद.